आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत संकल्प यात्रेला देशवासियांनी जन आंदोलनाचं स्वरूप दिलं असून यात्रेला मिळणारा प्रतिसाद गेल्या 9 वर्षात मोदी सरकारनं कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महिला ड्रोन केंद्राचं केलं उद्घाटन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला भेट. दीक्षांत संचलनाची स्वीकारली मानवंदना. भारताच्या G20 अध्यक्षपदाचा आज शेवटचा दिवस. गाझामध्ये आजही युद्धविराम चालू ठेवण्याची इस्रायल आणि हमासची घोषणा. आणि अमेरिकेचे मुत्सद्दी हेनरी किसिंजर यांचं निधन. विकसित भारत संकल्प यात्रेला देशवासियांनी जन आंदोलनाचं स्वरूप दिलं असून यात्रेला मिळणारा प्रतिसाद गेल्या 9 वर्षात मोदी सरकारनं कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. केंद्र सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती आणि लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी निघालेल्या या संकल्प यात्रेला अवघ्या 15 दिवसात मिळालेला प्रचंड प्रतिसाद प्रेरणादायी असल्याचं ते यावेळी म्हणाले. आज विकसित भारत संकल्प यात्रा के 15 दिन पूरे हो रहे हैं. शुरू की तैयारी में शायद कैसे करना क्या करना उसमें कुछ उलझने रही, लेकिन पिछले 2-3 दिन से जो खबरें मेरे पास आ रही है और मैं स्क्रीन पे देख रहा हूं, हजारों लोग यात्रा के साथ जुड़े हुए दिखते हैं. और इन 15 दिनों में ही लोग यात्रा में चल रहे हैं विकास रथ को. और जैसे जैसे आगे बढ़ता गया, मुझे कई लोगों ने कहा कि अब तो लोगों ने इसका नाम ही बदल दिया है. सरकार ने जब निकाला तब तो यह कहा था कि विकास रथ है, लेकिन अब लोग कहने लगे हैं रथवत नहीं है, ये तो मोदी की गारंटी वाली गाड़ी है. मुझे बहुत अच्छा लगा ये सुनकर के. आपका इतना भरोसा है, आपने अब इसको मोदी की गारंटी वाली गाड़ी बना दिया है. तो मैं भी आपको कहता हूं, जिसको आपने मोदी की गारंटी वाली गाड़ी कहा है वो काम मोदी हमेशा पूरा करके रहता है. और थोड़ी देर पहले मुझे कई लाभार्थियों से बातचीत करने का मौका मिला. मैं खुश था कि मेरे देश की माताएं बहनें, मेरे नौजवान कितने उत्साह और उमंग से भरे हुए हैं, कितने आत्मविश्वास से भरे हुए हैं, कितना संकल्प है उनके अंदर. और अब तक 12,000 से ज्यादा पंचायतों तक एक मोदी की गारंटी वाली गाड़ी पहुंच चुकी है. महिला किसान ड्रोन केंद्राचं उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते यावेळी झालं. या उपक्रमाअंतर्गत पुढच्या 3 वर्षात 15,000 ड्रोन्स तसंच ड्रोन वापराचं प्रशिक्षण महिला बचत गटांना पुरवण्यात येणार आहे. यावेळी प्रधानमंत्र्यांनी 25,000 जनौषधी केंद्र स्थापन करण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभ केला. तसंच देवघर इथं देशातलं 10,000वं जनौषधी केंद्र राष्ट्राला समर्पित केलं. देशभरात दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रक्षेपित झालेल्या या कार्यक्रमाला मुंबईतून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. वसुधैव कुटुंबकम ही आपली संस्कृती असून देशात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी भारताचं लष्कर पूर्णतः सक्षम आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलंय. पुण्याजवळ खडकवासला इथं एनडीए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 145व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारल्यानंतर त्या आज बोलत होत्या. देशाच्या संरक्षणार्थ अनेक लष्करी अधिकारी जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. लष्करी सेवेत रुजू होणाऱ्या एनडीएच्या स्नातकांनी आपल्या वरिष्ठांचं बलिदान कायम लक्षात ठेवावं आणि देशाच्या विकासात आपलं योगदान द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं. आजच्या दीक्षांत संचलनात महिला छात्रांचा सहभाग ही देशासाठीची ऐतिहासिक घटना आणि दिवस असल्याचं त्या म्हणाल्या. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशनही राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. त्यानंतर राष्ट्रपती अहमदनगर जिल्ह्यात शनी शिंगणापूर इथं पोहोचल्या असून तिथं त्या पूजा करणार आहेत. उद्या 1 डिसेंबर रोजी राष्ट्रपती मुर्मू पुण्यातल्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला मानाचा ध्वज अर्थात प्रेसिडेंट्स कलर प्रदान करणार आहेत. त्यानंतर त्या नागपूरकडे रवाना होतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रोजगार मेळाव्यात 51,000 नियुक्तीपत्रांचं दूरस्थ पद्धतीनं वाटप करणार आहेत. तसंच या कर्मचाऱ्यांना संबोधितही करणार आहेत. देशभरात 37 ठिकाणी हा कार्यक्रम होईल.
केंद्र सरकार तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनात विविध विभागांमध्ये हे कर्मचारी रुजू होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. भारताच्या G20 अध्यक्षपदाचा आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून 1 वर्षाच्या काळासाठी G20 अध्यक्षपदाची जबाबदारी ब्राझीलकडे असेल. भारताच्या G20 अध्यक्षपदाखाली 18वी G20 परिषद यावर्षी सप्टेंबरमध्ये नवी दिल्लीमध्ये यशस्वीपणे पार पडली. परिषदेदरम्यान G20 देशांच्या सदस्यांनी जागतिक महत्त्वाच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. भारतानं अनेक पथदर्शक निर्णय घेतले. यामध्ये G20च्या कक्षेत आफ्रिकन युनियनचा समावेश करण्याचा निर्णय होता. परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेलं दशकभर सुरू असलेल्या समस्यांवर उपाय शोधताना मानव केंद्रित दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचं उदाहरण देत विकासामध्ये तंत्रज्ञानाचं असलेलं महत्त्व देखील स्पष्ट केलं. भारतानं G20 अध्यक्षपदाच्या काळात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सर्व देशांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्याचं अवघड काम साध्य केलं. भारतानं आपल्या G20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात असामान्य यश मिळवल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. आपल्या अध्यक्षपदाअंतर्गत भारतानं बहुपक्षीयतेचं पुनरुज्जीवन केलं, ग्लोबल साऊथच्या समस्या मांडल्या, सर्वसमावेशक विकासाला चालना दिली आणि महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला, असं त्यांनी म्हटलं आहे. तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. या निवडणुकीत 900 अपक्षांसह 100पेक्षा जास्त पक्षांचे 2000पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 221 महिला आणि 1 तृतीयपंथीयाचा समावेश आहे. राज्यातले 3,26,00,000पेक्षा जास्त मतदार आज आपला कल नोंदवतील. राज्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालणार असून राज्याच्या नक्षलग्रस्त भागातल्या 13 मतदारसंघांमध्ये मतदानाची वेळ 4 वाजेपर्यंत असेल. दरम्यान महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यातल्या 14 गावांमधले 3,806 नागरिक आज तेलंगणामध्ये मतदान करणार आहेत. 2 राज्यांच्या मतदारसंघात अधिकृतपणे मतदान करण्याचं देशातलं हे एकमेव उदाहरण आहे. दोन्ही राज्यांच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेणारी ही 14 गावं नेमकी कोणत्या राज्याची याचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. गाझामध्ये युद्धविराम आणखी 1 दिवस वाढवण्यात आला आहे. 6 दिवसापूर्वी केलेल्या शस्त्रसंधीची मुदत आज संपत होती. त्याला काही मिनिटं शिल्लक असताना उभयपक्षी 1 दिवस आणखी युद्ध स्थगित ठेवण्याची घोषणा झाली. गाझातल्या आणखी काही ओलिसांच्या सुटकेची मागणी इस्रायलनं केली असल्याचं त्यांच्या लष्कराच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. तसंच हमासनंही युद्धविराम 7व्या दिवशी कायम राहील अशी घोषणा केली आहे. अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते हेनरी किसिंजर यांचं वयाच्या 100व्या वर्षी काल निधन झालं. किसिंजर यांनी अमेरिकेच्या 2 अध्यक्षांबरोबर काम केलं आणि अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर अमीट ठसा उमटवला. जागतिक हवामान कृती शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संयुक्त अरब अमिरातीच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. COP28 ही संयुक्त राष्ट्रांची हवामान बदलांविषयक कृती आराखडा तयार करण्यासाठी आयोजित उच्चस्तरीय बैठक 28 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षतेखाली होत आहे. पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री नवाज शरीफ यांची एव्हनफिल्ड भ्रष्टाचार प्रकरणी पाकिस्तानमधल्या न्यायालयानं काल निर्दोष मुक्तता केली. लाचलुचपत प्रतिबंधक संस्थेनं आपली आव्हान याचिका मागे घेतल्यामुळे दुसऱ्या एका प्रकरणातही शरीफ यांच्या निर्दोष मुक्ततेचा आदेश न्यायालयानं कायम ठेवला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरीफ यांना दिलासा मिळालाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत संकल्प यात्रेला देशवासियांनी जनआंदोलनाचं स्वरूप दिलं असून यात्रेला मिळणारा प्रतिसाद गेल्या 9 वर्षात मोदी सरकारनं कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महिला ड्रोन केंद्रांचं केलं उद्घाटन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला भेट. दीक्षांत संचलनाची स्वीकारली मानवंदना. भारताच्या G20 अध्यक्षपदाचा आज शेवटचा दिवस. गाझामध्ये आजही युद्धविराम चालू ठेवण्याची इस्रायल आणि हमासची घोषणा. आणि अमेरिकेचे मुत्सद्दी हेनरी किसिंजर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.